गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर गुरु जसे ज्या गुणाने संपन्न असेल ते जर वेदांती असतील तर शिष्यही वेदांती होते, आणि गुरु जर भजनानंदी असतील तर शिष्यही भजनानंदी होते. त्यांच्या चालीचं ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीच्या मध्ये तो अनुसरण करतो. असं बाबांच्या सेवेमध्ये नित्य कायम असलेले दिगंबर महाराज, परमेश्वर महाराजांच्या सेवेमध्ये हे दिगंबर महाराज हे जसे चाली म्हणतात, जसं पूजनीय बाबांचा जो प्रासादिक स्वर आहे त्यांची सेवा करून दिगंबर महाराजांच्या मध्ये ती प्रासादिकता त्यांच्या सहज वाणीतून आलेली आहे. हे खरं म्हणजे गुरूंचं प्रतिबिंब शिष्यामध्ये कसं उमटतं ते याचं प्रत्यंतर आपल्याला ह्या चाली म्हणताना आलेलं आहे. याचं कारण मी सांगितलं की पित्याप्रमाणे हा मुलगा असतो, त्याचं गुरुप्रमाणे हा शिष्य असतो. पित्याचं प्रतिबिंब हे मुलात दिसतं आणि गुरूंचं प्रतिबिंब हे शिष्यात दिसतं, देवाचं प्रतिबिंब हे भक्तात दिसतं. तसं हे सगळे अनुयायी आज या ठिकाणी जमून आलेले आहेत. बाबांचं नावच ईश्वर नाही, ते परमेश्वर आहे. आणि असे परम ईश्वर असल्यामुळे लाईट गेल्यानंतर सुद्धा आपण प्रकाशामध्ये कीर्तन ऐकू शकलो. नाहीतर मला असं वाटलं होतं की सगळीकडे अंधार आहे आणि आपली एवढी मोठी गर्दी आहे, ते कसं काय होईल. परंतु कीर्तन मात्र हे व्यवस्थित झालं. म्हणजेच आपलं अंतःकरणाची